भदंत धम्मसारथी चंद्रमणि बुद्ध विहार में निवास करता हूँ। मैं जब से इस विहार में आया हूँ तब से डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के जयंती के उपलक्ष्य में जो 18 तास पढ़ाई का उपक्रम शुरू किया है और उसमें काफ़ी युवा विद्यार्थी सहभागी होते हैं और ये कार्यक्रम सवेरे 13 तारीख को सवेरे 6 बजे शुरू होता है, तो कंटिन्यू रात के 12 बजे तक लड़के पढ़ाई करते हैं और इस तरह से 18 घंटे उनका पढ़ाई का कार्य चलता है। माझं हे 14 एप्रिल निमित्त म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक अभिवादन म्हणून माझं हे 18 तासाचा जो उपक्रम भंतेजी धम्मसारथी यांनी राबवला त्या उपक्रमामध्ये मी एक सहभागी आहे आणि हे माझं 3रं वर्ष आहे इथे 18 तास अभ्यास करायचं। माझं नाव स्नेहल प्रमोद शेवारे। मी गेल्या 1.5 वर्षापासून ह्या ग्रंथालयामध्ये येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना आदरांजली म्हणून येथील जे विद्यार्थी आहे ते सतत 18 तास कंटिन्यू अभ्यास करतात आणि त्याचबरोबर स्वतःची गव्हर्नमेंटसाठी प्रिपरेशन करून स्वतःची म्हणजे तयारी करतात। माझं नाव पल्लवी सुखदेव वनकर आहे। मी चंद्रमणी नगर येथे या परिसरामध्येच राहते आणि या लायब्ररीमध्ये मी इथे अभ्यास करायला येते। मी मागील 3 वर्षापासून इथे अभ्यास करायला येत आहे। माझं नाव रणवीर मडावी, मी BSc ग्रॅज्युएट आहे आणि इथे गेल्या 4 महिन्यापासून UPSCचा अभ्यास करतो आहे। माझं नाव अखिल मोहन शेलार, मला या अभ्यासिकेत येऊन 2 वर्ष झालेत आणि या अभ्यासिकेचं एक खूप छान एक सांगायचं म्हटलं तर प्रत्येक वर्षी इथे बाबासाहेब आंबेडकरांना जो एक वैचारिक अशी मानवंदना दिली जाते की 18 तास कंटिन्युअस अभ्यास करण्यासाठी। 4 महिने झाले इथे या बौद्ध विहाराच्या ज्या लायब्ररीमध्ये मी अभ्यास करतो आहे। मी UPSCचा अभ्यास करतो आहे। माझं नाव शुभम पिल्लेवान। मी खुशाल राठोड, मी इथं 5-6 महिन्यापासून अभ्यास करत आहे। तर हा जो 18 तासाचा कार्यक्रम आहे हा खूप आनंददायी आणि खूप चांगला आहे। इस बीच में उनको भोजन दिया जाता है विहार के तरफ से और नाश्ता भी दिया जाता है। उनको वो पढ़ाई करते समय उनको कोई उठने की ज़रूरत नहीं, उनके जगह पर ही उनको पानी और नाश्ता चाय दिया जाता है। इस तरह से ये इसके पीछे ये संकल्पना है, इसके पीछे ये भावना है कि लड़कों के दिल में, बच्चों के दिल में ये भावना उत्पन्न होना चाहिए कि हम भी 18 घंटे पढ़ाई कर सकते हैं। ये जो भावना उनके मन में निर्माण होना चाहिए, इसलिए ये उपक्रम चालू किया है। तो इससे हमने देखा हर साल उसका जो रिज़ल्ट आता है, हर साल उसका जो बच्चों को हम पूछते हैं तो बच्चे कहते हैं कि इससे हमारा मनोबल बहुत बढ़ जाता है और एक कॉन्फिडेंस पैदा हो जाता है। मला कॉन्फिडन्स नव्हता की मी एवढा तास अभ्यास करेल, पण जो आज संकल्प केला आणि सर्व फ्रेंड्स आणि सर्वांचं पाहून मला पण कॉन्फिडन्स वाढला की मी पण करू शकतो। 18 तास अभ्यास करत असताना एक माइंड सेटअप कशा प्रकारे ठेवावा लागतो, कशा प्रकारे आपली कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागतं, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळते आणि एक कंपॅरेटिव्हली बघायला मिळते की त्यावेळेसच्या सिच्युएशनमध्ये बाबासाहेबांनी 24-24 घंटे 22-22 घंटे अभ्यास कसा केला असेल आणि ती सिच्युएशन आणि ही सिच्युएशन कंपेअर करताना आपण एक नवी ऊर्जा मिळते, नवी प्रेरणा मिळते। ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी 18 तास अभ्यास करून ज्या बहुजनांना त्यांनी समोर आणलं, त्याचप्रमाणे आजचा युवा वर्ग त्यांच्या समाजाचा तो उद्धार करेल, हेच या लायब्ररीचं एक उद्देश आहे। तर 4 महिन्या अगोदर जेव्हा मी इथे लायब्ररी जॉइन केली तेव्हा इथे खूप काही वेगळ्या गोष्टी शिकण्यात आल्या। पहले बच्चों को लगता है कि हम पढ़ाई करेंगे कि नहीं करेंगे, 18 तास हमसे बैठना होगा कि नहीं होगा, लेकिन जब वो कंटिन्यू पढ़ाई करते हैं तो उनका कॉन्फिडेंस बढ़ जाता है और वो 18 घंटे पढ़ाई करते हैं। तो इससे उनके रोज़ जो पढ़ाई करते उसमें जो पढ़ाई के आवर्स है उसमें भी बढ़ोतरी हो जाती है और वो
8 से 10 घंटे तक पढ़ाई करते हैं। आणि आम्हाला त्यामधून आपली ॲबिलिटी और कॅपॅसिटी माहीत पडते की आम्ही 18 आवर्स इथे अभ्यास करू शकतो आम्ही। जसं की आम्ही रोज जर लायब्ररीमध्ये येतो तर आम्ही मॅक्झिमम 6 ते 7 घंटे येऊन इथे आम्ही अभ्यास करतो। पण भंतेजी असा प्रोग्राम राबवतात दरवर्षी 18 आवर्सचा, तर तिथे आम्हाला आमची क्षमता कळते की आम्ही बसू शकतो 18 आवर्स। करीबन अभी 80 के करीब में स्टूडेंट पढ़ाई कर रहे हैं, तो इससे हमारे बिहार में हमेशा पढ़ाई चलती है इसी टाइप से, और बच्चों का अच्छा रिज़ल्ट भी मिल जाता है। कई लड़के सर्विस पर लगे हैं और अच्छे अच्छे पोस्ट पर भी वो कामयाब हो गए, यशस्वी हो गए। पूर्ण संपूर्ण भारतामध्ये हा उपक्रम राबवावा। आज आम्ही विद्यार्थी म्हणून हा उपक्रमात सामील होत आहोत, तर पुढे अधिकारी बनल्यानंतर सुद्धा हे उपक्रम आम्ही थ्रूआउट भारतामध्ये पोहोचवू। इसलिए मैं कहता हूँ कि हर बुद्ध विहार में एक बाबा साहब अम्बेडकर का संकल्पना है कि हर विहार ये ज्ञान का केंद्र होना चाहिए। तो इसी तरह विहार में बच्चों को अगर ज्ञान दिया जाए, बच्चे को हर प्रकार का ज्ञान दिया जाए, धम्म का ज्ञान दिया जाए, या वो भी जो पढ़ाई करते हैं उस पढ़ाई के बारे में भी उनको ज्ञान दिया जाए, तो बच्चे पढ़ाई के साथ में धम्म का भी ज्ञान मिलता जाएगा। यावर्षी मी नेमकं थोडं वेगळं काहीतरी करते आहे। म्हणजे मी मागच्या 2 वर्षी सतत माझा जो काही सिलॅबसशी रिलेटेड अभ्यास होता तो केलेला, पण यावर्षी मी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे रीड करत आहे आणि त्यातून मला असं आढळलं की मी हे खरंच खूप चांगलं वाचन करते, कारण मागच्या 2 वर्षीच्या अनुभवामध्ये असं आढळलं की मी तो अभ्यास तर केला, माझा जो सिलेबस होता त्याशी रिलेटेड जो अभ्यास केला, पण त्यातून एक समाधान असं काही आढळलं नाही। पण ही जेव्हा मी बुक वाचायला घेतली तेव्हा जेव्हापासून मी बुक स्टार्ट केली तरी आतापर्यंत मी कंटिन्यू रीड करत आहे आणि त्यातून काहीतरी मला एक जीवन जगण्याचा मार्ग मिळत आहे आणि ते खरंच खूप हेल्पफुल आहे। आणि मी आज सर जाती व्यवस्था निर्मूलन हे पुस्तक वाचत आहे। यामध्ये बाबासाहेबांनी लाहोरमध्ये जी सभा घेण्यात आली होती, परंतु काही सवर्ण वर्चस्ववाद्यांनी ही सभा रद्द करण्यात आली, त्यामुळे त्यांनी ज्या भाषणाच्या स्वरूपात हे पुस्तक लिहिलं होतं ते पुस्तक मी आज वाचत आहे। आजकालची जी युवा पिढी आहे ते हळूहळू वाईट मार्गाने लागलेली आहे, त्यांना बरोबर संगत लागत नाही। आईवडिलांनी अगर सुरुवातीपासून त्यांना अभ्यासाकडे चांगल्या म्हणजे त्यांना व्यवस्थित बुद्धांच्या दिशेने बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ वाचायला आणि त्याचबरोबर त्यांची अगर शिकवण दिली तर युवा पिढी सुधरेल आणि गुन्हेगारी कमी होईल। जो हम युवा वर्ग में एक उदासीनता हमें दिखाई देती है कि बच्चे धम्म की तरफ आकर्षित नहीं हो रहे, तो इससे हमें एक प्रेरणा मिलेगी कि बच्चे जब रोज़ विहार में आएंगे, पढ़ने के निमित्त में आएंगे, तो वंदना के समय भी बैठेंगे, प्रबोधन भी सुनेंगे, तो उससे उनको और ज़्यादा प्रेरणा मिलेगी। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलेलं आहे किंवा बुद्ध आणि त्यांचा जो धम्म आहे तो जीवनासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, तर ते वाचन करून आणि जे आपलं पंचशील आहे किंवा जो जीवन जगण्याचा त्यांनी मार्ग सांगितला आहे तो आचरणात आणून तशा प्रकारे जीवन जगाल तर निश्चितच यशस्वी व्हाल। हमारे बुद्ध विहार में ओबीसी समाज के लड़के लड़कियां भी है, आदिवासी समाज के भी लड़के लड़कियां यहाँ पर पढ़ाई करते हैं। तो ऐसा नहीं कि इस विहार में सिर्फ एक ही धर्म के लोग हैं और एक ही जाति के लोग हैं, ऐसा नहीं। यहाँ पे आदिवासी ओबीसी भी है, लड़के लड़कियां भी है, सब समाज मिल कर के इकट्ठा पढ़ाई करते हैं और उनमें आपस में एक प्रकार का भाईचारा भी बनते जाता है। आजच्या पिढीच्या हातामध्ये मोबाईल, हेडफोन आणि जे अदर्स इलेक्ट्रॉनिक सामान असतात त्यापेक्षा जर हातामध्ये जर पुस्तक जर असेल तर आपण खूप काही प्रगती करू शकतो आणि आपण आपल्या देशाला प्रबळ आणि एक महासत्ता आपण बनवू शकतो। त्याचबरोबर जेवढेही ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ कनिष्ठ आणि बाकी सर्व, त्यांनी देखील युवा पिढीवरच नव्हे तर स्वतः देखील ते अभ्यास करू शकतात। कोणतेही ग्रंथ वाचलं तरी ते त्यांच्या कामात येते। आपण वाचलेलं कोणतं ना कोणतं ग्रंथ आपल्याला कुठे ना कुठे कामी येतोच। आपण संविधानाचं वाचन करत नाही, बुद्धाने त्यांच्या धम्म वाचत नाही,
त्याचबरोबर आपल्याला त्याची माहिती नसते, त्यामुळे आपण आपल्या येणाऱ्या पिढीला बरोबर सांगू शकत नाही. अगर आपल्याला पूर्णपणे माहिती असली तर आपण मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन करू. बाबासाहेब आंबेडकरांनी 18 अवर्स अभ्यास केलं ते तर रोजच करायचे, आम्ही तर एकच दिवस करतो. तर आम्ही असाच अभ्यास केला सतत तर आम्ही नक्की यशस्वी होत आणि त्यांच्यासारखेच आम्ही जे त्यांनी कार्य केलं, जे त्यांचे विचारधारा होती तशीच आम्ही विचारधारा पुढे घेऊन आम्ही काही ना काही त्यांना फॉलो करू, त्यांच्या रिलेटेड काही ना काही थोडं करू. इस तरह हर विहार में एक उपक्रम लगाया जाए और इसी प्रकार सब समाज मिल कर के विहारों में बच्चे अगर पढ़ाई करेंगे तो समाज में बंधुभाव निर्माण हो सकता है. नमो बुद्धाय. जय भीम.